हरि जय जय राम कृष्ण
विठ्ठल बरवा वरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा Hare
भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा हितपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वीतं वा सर्वमेतशमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो दयंचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्या श्यास पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठाला विठाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग शीख लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहजलेला या प्राप्त झाला छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगदवंदनीय श्री महाराज जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आपण केलेल्या पारमार्थिक प्रवासाची फलश्रुती मला काय मिळाली याचा अनुभव कथन करणारा अभंग आहे विठ्ठल पवित्र धरा पावन धाम दक्षिण वाहिनी पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तटावर वसलेलं आध्यात्मिक आणि लौकिक दोन्ही अंगाने प्रगतिशील असणारं ग्राम मंजूर क्षेत्रामध्ये वैकुंठवाशी आदरणीय रामभाऊ बाबा गोपाळा तांगतोडे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्णत्वाला गेलं आणि पूर्णत्वाला गेलेलं असताना त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पुत्राकरवी आप्तेष्ट नातेवाईक गणगोत्रज मातृवर्ग पितृवर्ग बंधुत्व प्रेम करणारे सर्व गुणीजन टाळकरी साधक वृंद ह्या सर्वांच्या द्वारा एक पुण्य अर्पण करण्याचा तर्पण दिवस म्हणजे श्राद्ध विधी विठ्ठल
प्रवचन, दशक्रिया, श्राद्ध, कीर्तनमाला आम्ही दररोजच करतो, यात शंका नाही. परंतु आजच्या कीर्तनमालेमध्ये ज्यांच्या निमित्तानं आम्ही आलोत ती व्यक्तीच विशेष पुण्यवान आहे. कारण मानवी जीवन म्हणलं का त्याला जीवनाचे 4 आयाम आहे. एक वैयक्तिक जीवन असतं, एक आध्यात्मिक जीवन असतं, एक सामाजिक जीवन असतं आणि एक राष्ट्रीय जीवन असतं. ह्या 4ही जीवनाला ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये समर्पणाची भूमिका दाखवली आणि आदर्शवत प्रपंच करून पुत्रा करवी, मुलीन करवी, सुना करवी, नातवंडान करवी, पंतवान करवी, अखंड परमार्थ करून घेतला आणि स्वतःही जर केला असेल तर त्या व्यक्तीची उंची जात असताना विशेष आहे. आणि अशा व्यक्तीच्या संदर्भाने ग्रस्त आश्रमाच्या ह्या पुण्यात्माच्या जाण्याने 1 वर्ष पूर्णत्वाला गेल्याने आज आपण सर्व या ठिकाणी या कीर्तनमालेसाठी उपस्थित आहोत. आजच्या ह्या कीर्तनमालेला दुग्ध शर्करा योग असा आहे. महाराज विशेष करून सारस्वत पुत्रांची मांदियाळी रात्रंदिवस या महाराष्ट्राच्या धरेवरती भजनाचा जागर करतात, यात शंका नाही. परंतु उभय महाराष्ट्राच्या सकल कीर्तनकारांच्या मांदियाळीमध्ये गेली 35-40 वर्षापासूनचा ज्यांचा भजनाचा प्रवास आहे, परमार्थाचा प्रवास आहे, ते आदरणीय हरिभक्तपरायण वंदनीय निळोबाराय महाराज सूर्यवंशी आज यांची उपस्थिती आहे. खऱ्या अर्थानं समाधानाला समाधान वाटलं. विठ्ठल विठ्ठल आनंदाचा काळ आहे. प्रदीर्घ काळ अशी सेवा घडणं महाराज देव करून घेतो. ही सामान्य घटना नाही. 1 दिवस आवाज चालतो, 2 दिवस चालतो, पण 35 वर्ष जर आवाज चालत असेल तर ही सरस्वती मातेची, जोग महाराजांची, ज्ञानोबारायाची, तुकोबारायाची कृपा हे लक्षात ठेवा. हा सामान्य प्रवास नाही. जागरण आहे महाराज, नित्य कठीण प्रवास. असे उत्तम असे गुणीजन आज लाभलेत. त्यांना सहकारी लाभलेले आपल्याच परिसरातले कार्तिक स्वामी महाराज. मी त्यांना स्वामी, कार्तिक ज्याचं नाव आहे त्याच्यापुढे स्वामी लावलंच पाहिजे, नाही तर मग कार्तिक महाराजांची अवकृपा सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण ते कार्तिक स्वामीच होते. विशेष अवतार. आणि भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने गोदावरी मातेचं हे तीर्थ त्यांच्या कंठातून प्रसवतंय. आनंदाचा विषय. आणि याच्यासाठी महाभारतही जोडी पाहिजे म्हणून उद्धवजीचा अवतार आहे. ते आनंदय महाराज त्यांच्या घराण्याला सुद्धा परंपरा आहे. आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम बाबा पवार हे संस्थेचे जुने विद्यार्थी, जाणते विद्यार्थी. त्यांचे पिता श्री सोपान महाराज सुद्धा विशेष गुणीजन, उत्तम कीर्तनकार. आणि त्या परंपरेमध्ये उद्धव महाराज सुद्धा परमार्थाची उत्तम अशी सेवा करतायत. आणि बेट कोपरगाव परिसरामध्ये उभ्या महाराष्ट्राच्या कीर्तनकारांना धीर देण्याचं जे काम करतात असे आमचे धीरज महाराज. सुंदर असा ताल ज्यांचा तयार आहे. पूर्ण वारकरी शिक्षण संस्था, काय नाव, शिव आश्रम वारकरी गुरुकुल. वा, त्या सर्व विद्यार्थी गुणीजनांना सुद्धा सादर प्रणाम करतो. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ हरिभक्त परायण असणारी साधक मुनिजन सर्वांच्या चरणी, उपस्थित सर्व भजनी मंडळ, पंचक्रोशी मंजूर आणि पंचक्रोशी सर्वांच्या ठिकाणी वंदन, सेवेला प्रारंभ. विठ्ठल मानवी जीवन म्हणा किंवा संपूर्ण 84 लक्ष योनीचं जीवन म्हणा, हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकाचे 2 नेमे. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. देहरूपी गावाला आल्यानंतर 2 गोष्टीला नाही म्हणायचं नाही. एक जन्माला नाही म्हणायचं नाही आणि एक मृत्यूला नाही म्हणायचं नाही. तिथे काही कोणाचा संदर्भ स्वतः कोणी लावायचा नाही. त्याचं कारण सांगतो. गाव बदलला का नियम बदलतो, घर बदललं का नियम बदलतो. तसं देहरूपी गावाचा नियम बदलत नाही. कुठला नियम बदलत नाही. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ह्या नियमाला कोणीच पार होऊ शकत नाही. अवतारिक येऊ द्या, संताधिक येऊ द्या, कोणीही सामान्य जीव येऊ द्या, पण इथे त्याला राहता येत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल
रेरते पामर जीव केती आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोण राहत महाराज? पंजा मेला बाप मसना गेला. आका मेला पंजा मेला बाप मसना गेला. हज मेला पंजा मेला बाप मसना गेला. हज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नाच पंत. तोही कैसा झाला. देखत देखत नाच पंत. तोही कैसा झाला. उठ उठ झाला माझे भयाले मोठे. 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 आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातो पंतो तो हे तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. महाराज अवतारिक आले तेही गेले. कैवल्य साम्राज्य ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सावता महाराज, गोरोबा काका, राका बंका नरहरी महाराज, कितीतरी साधू संत आले. तुम्ही म्हणाल नाही महाराज ते समाधीमध्ये, ठीक आहे, पण मृत्यू लोकापासून त्यांना बाजूला व्हावं लागलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेवोनिया निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. हो, जावं लागलं, मृत्यू लोक सोडावा लागतो. सामान्य नाही महाराज, रामकृष्ण हे सुद्धा अवतारिक आले, मृत्यू लोकात सोडावं लागलं. कारण का? देहरूपी गावाचा नेम आहे, याला जावं लागतं. उदंडची झाले जामुनिया मेले. होनिया गेले राम रंग. होनिया गेले राम रंग. उदंडची झाले जामुनिया राव असू द्या, रंका असू द्या, पुण्यवान असू द्या, पापी असू द्या, कोणी असला तरी जावं लागतं. हा मृत्यू लोक नेम आहे महाराज. गाव बदललं का नियम बदलतो. आदरणीय हरिभक्त परायण कार्तिक महाराज म्हणले लवकर या आमच्याकडं. 10:30 म्हणजे 10:30 सुरुवात होत असते कीर्तनाला. म्हणले मी काल गेलो होतो लासलगावला, 11 वाजले होते. गाव बदलला, नियम बदलतो. ऐका ऐका ऐका. कधी कधी आम्ही लवकर जातो तिथे उशीर होतो, कधी उशिरा जातो तिथे पाहुणे अगोदर येऊन बसतात. गावागावाचा नियम आहे. मनमाड जवळ समाधान महाराजांच्या घरी गाई भरपूर आहे, तिथे मुक्काम पडला. आळंदीहून नुकता आलो होतो आणि पहाटे पहाटे एक रात्री उशीर झाला झोपायला, म्हणून सकाळी म्हणलं निवांत झोपूया. आणि त्या घराचा नेम होता मला 4 वाजायला उठण्याचा. ते घर उठलेलं होतं, सर्व झालेलं होतं. सडा सार्जन शेती कामं सुरुवात झालेले होते. स्वयंपाक झालेला होता, काकड आरती चालू होती. दिवस असा झुंजूमुंजू करत होता. सूर्यनारायण निघण्याची वेळ होती आणि छोटी लेक अशी, बाबा जेवण करता का म्हणले. स्वयंपाक सुद्धा झालेला होता आणि बाबा झोपलेले होते. म्हणले अरे आपण हरिभक्त परायण, किमान जरी आडनावाची सूर्यवंशी असलो चालेल, पण उगवता सूर्य पाहिला का ते सूर्यवंशी व्हायचं नाही. महाराष्ट्रातले 90% कीर्तनकार ऐका ऐका सूर्यवंशी हरकत नाही. रात्री 3 वाजतात, पण तरी म्हटलं नाही, आपण दखल घेतली. अरे असं कुठं असतं का? सर्व घराचं गंध लेपन झालं ना, आपण तसेचे नाही. आता कोणाच्याही घरी असो, पण आपण लवकर उठून राहायचं.
दुसऱ्या दिवशी येवला तालुक्यात मुक्काम पडला बरं का. येवलेवाले येवला तालुक्यात मुक्काम पडला. त्या घरी मी 4 वाजायला उठून बसलो. बघता काय ते घर 7 वाजायला उठला. घर बदलला, नियम बदलला. गाव बदलला, नियम बदलला. तसा देहरूपी गावाचा नियम बदलत नाही महाराज. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाही म्हणता येत नाही महाराज. कशाला? जन्माला आणि मृत्यूला. बरं महाराज, मग जन्म ही साखळी कुठल्या कुळात, कुठल्या गोत्रात, कुठल्या गावात, श्रीमंत गरीब राव रंक कोणाच्या घरात मला जन्म मिळावा पण प्रारब्ध वशामध्ये. पण मृत्यूच्या बाबतीमध्ये तसं नाही महाराज. जर त्याने मृत्यूच्या बाबतीमध्ये जीवनामध्ये कीर्तीचा पर्वत उभा केला तर त्याचा सुगंध फक्त मृत्यू लोकात नाही त्रैलोक्यात दरवळतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. चला, जन्माला विशेष प्राधान्य देऊ नका पण जाण्याला विशेष प्राधान्य आहे. मग मृत्यूची साखळी आमच्या तुमच्या सर्वांच्या जीवनात येते यात नवल नाही. ती येणारच आहे, काळजी करण्याचं कारण नाही. येणार तो, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधीतरी तो येणार आहे. त्या मृत्यूरूपी गावाला आपल्याला जायचंय आणि त्या गावाला जात असताना सर्वांना त्याची काळजी वाटते, भीती वाटते. बर, पण मृत्यू एका अंगी येत नाही महाराज, तो सहज येत नाही. गुरुवर्य आदरणीय बंडातात्यांचं वाक्य सांगतो. हा, मनुष्य ह्या मृत्यू लोकात मरतो यात नवल नाही, तो मरणाऱ्या खाणीमध्ये जगतो यात नवल आहे. हा, मरतो यात काय नवल आहे, कारण याचं नावच मृत्यू लोक आहे. त्याच्या पुढे गुरुवर्य शांतीब्रह्म बाबांचं वाक्य, कुरेकर बाबांचं. बाबा म्हणतात लोक हसतात यात नवल नाही, रडतात यात नवल नाही, रडक्या जमान्यामध्ये हसतात यात नवल आहे. कारण डॉक्टर जन्माला आल्यावर काय करतात, बाळाला रडवतात का हसवतात? डॉक्टर रडवतात, कारण रक्तसंचार झाला पाहिजे म्हणून. लहान मुलगा जन्माला आला का तो रडला पाहिजे. मग ज्याची सुरुवातच रडवण्याने तो आयुष्यभर रडला यात नवल नाही, तो त्याच्यात हसतोय यात नवल आहे. तसं मृत्यू लोकात मनुष्य मरतोय यात नवल नाही, तो जगतोय यात नवल आहे. कारण का, जर त्याने मरणाची सुंदर भाषा समजून गेली तो हसेलही आणि जगेलही. विठ्ठल मृत्यूचे प्रकार किती? मृत्यूचे 3 प्रकार. एक नित्य मृत्यू आहे, एक नैमित्तिक मृत्यू आणि एक महामृत्यू आहे. नित्य मृत्यू सामान्य जीवाच्या वाट्याला आलाच आहे, सर्वांच्याच आहे. नित्य मृत्यू म्हणजे काय? प्रत्येक दिवशी मरतो याला नित्य मृत्यू म्हणा. म्हणजेच काय, मरणाची एक प्रक्रिया आहे महाराज. एखादं झाड आहे आणि झाडाला तोडायचं आहे. सध्या झाड तोडण्याचं बोलू नये तपोवनामुळे, पण उदाहरणामुळे बोलावं लागेल. झाड तोडायचं आहे, तोडण्यासाठी मोठं झाड आहे, लाकूड तोड्या आहे, कुऱ्हाडीचा घाव आहे, यांत्रिकीकरण नाही. आणि सुरू झाले, 1000 घाव घातले. किती हजार? 1000 घाव त्या वृक्षावर त्या लाकूड तोड्याने घातले. माझा प्रश्न आहे तुम्हाला, झाड तुटलंय 1000व्या घावामध्ये, पण 1000 घाव घातले, कितव्या घावाला झाड तुटलं असा माझा तुम्हाला प्रश्न आहे, सांगाल का? श्रोते सज्जन, ऐकताय ना आपण? झाड तोडलंय, ते तुटलंय, मार त्याला किती लागले? 1000. कितव्या घावाला ते तुटला असा माझा प्रश्न आहे. काय वाटतंय तुम्हाला? पहिल्या, दुसऱ्या, शेवटच्या का मधल्या? कुठल्याच नाही महाराज. तरी उत्तर खोटं ठरेल. पहिल्या म्हणाल तर पुढच्या 999 का, आणि शेवट 1000 म्हणाल तर पहिले 999 का? त्याचं एकच उत्तर आहे, झाड तोडण्याची प्रक्रिया पहिल्या घावाला सुरू झाली आणि शेवटच्या घावाला पूर्ण झाली. झाड तुटत होतं, 1 2 3 4 5 1000 घाव झाले, प्रक्रिया पूर्ण झाली, झाड तुटलं. तसं आम्ही आईच्या उदरातून जन्म घेतला, जगण्याला नाही मरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. आणि घड्याळाचा काटा जसा पुढे पुढे सरकतो तसा काळ त्याची वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे आकाश, अजून
याची पाय अजून किती राहिला अवकाश. ज्या पद्धतीनं घड्याळ हळूहळू हळूहळू पुढे जाते ओवीमध्ये उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा जसं तसं हे जीवन आहे. घडी घडी काळ वाटे याची पायी अजून किती राहिला अवकाश. गेले ते माहीत आहे राहिले ते माहीत नाही. आपण एवढंच म्हणायचं बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरिवास. याच्यामध्ये आनंद माना. एवढ्या जगतामध्ये अनेक आजार आले अनेक खाणी झाल्या अनेक अपघात झाले अनेक गोष्टी झाल्या पण आत्तापर्यंत आम्ही आहोत ह्या नित्य मृत्यूच्या साखळीमध्ये वाचलोय. भाग्यवान हा नित्य मृत्यू असून अजून एक मृत्यू सांगतो. नित्य मृत्यू म्हणजे काय. हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं एखाद्या बापाने होत्याचा नव्हता सुंदर संसार फुलवला आणि एवढ्या उंचीला गेलेल्या संसारामध्ये जन्मदात्या मुलाने विचारलं बापाला जन्म देणाऱ्या बाबा नेमकी तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं. हा वाक्याचा ध्वनिघोष ज्या दिवशी कर्णयोरातून हृदय पटलावर आघात करतो त्याच दिवशी तो बाप मेलेला असतो. नंतर फक्त देह त्याचा चालतो पण त्याला माहिती आहे केलेल्या कर्माची पावती मिळाली नाही. हा सुद्धा नित्य मृत्यू आहे. ह्या नित्य मृत्यूच्या साखळीमध्ये सामान्य जीवाच्या ठिकाणी संत अपेक्षा करत नाही. दुसरा नैमित्तिक मृत्यू निमित्तानं येणारा मृत्यू आहे त्यालाही विशेष शास्त्रामध्ये प्राधान्य नाही. पण ज्यावेळेस महामृत्यूची भाषा कळते महाराज त्या दिवशी मात्र संत डौलायमान होतात. संतांना त्या मृत्यूची अपेक्षा आहे का महामृत्यू आला पाहिजे. महामृत्यू म्हणजे काय. आपल्या मरणाला आपल्या डोळ्याने बघणं. आपुले मरण पहिले म्या डोळा तो झाला तो झाला आपुले मरण पाहिल्या म्या डोळा तो हा झाला 16 अनुपम्य महाराज. तो 16 अनुपम्य माणा कधी आपुले मरण पाहिल्या म्या डोळा किंवा अमरहा खरे की पा खोटे तुम्ही किंवा मरण आपल्या मरणाला आपली भाषा कळणं याला महामृत्यू म्हणा. मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले अमर मज गेले अमर मर गेले अमर मज गेले अमर मज गेले अमर मज गेले अमर. मज केले अमर ही सामान्य घटना नाही. याला म्हणायचं महामृत्यू. महामृत्यू म्हणजे काय. आपुल्या ठिकाणी मी देह नाही देह संबंधनी असलेलं जगत माझं नाही हा ममाध्यास आणि अहमाध्यास शास्त्राचा नाहीसा होणं याला महामृत्यू म्हणा. हे जेवढं बोलणं व्यासपीठावर सोपं आहे ऐकायला गोड आहे तेवढं करणं मात्र कठीण आहे.
सामान्य नाही. महामरणाची भाषा म्हणजे काय? माया तत्वाची उपाधी स्पर्शच न करणं याला महामृत्यू म्हणा. म्हणजे सत्वरज तमाची मलिन असणारी माया आच्छादित असणारं हृदय याच्यातून मुक्त होणं आणि आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्यान योगी यांची ही भाषा त्या जीवाला कळणं याला महामृत्यू म्हणा. मग ते येण्यासाठी शास्त्र ग्रंथ पंत संत याचा आविष्कार पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे, सेवा पाहिजे, त्यावेळेस ते वाट्याला येतं. नाही तर महामृत्यू कळणार नाही. विठाल महामृत्यू म्हणजे काय? शरीराचा आणि माझा काहीच संबंध नाही. याच्यासाठी शास्त्रप्रमाण काहीतरी अधिकृत केले पाहिजे. वासांश जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान्यानी संयाती नवानी दे जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मंगळ नूतन वेडीजे तैसे देहंतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हे काळा नळाची तोंडी घातली लोनियाची हुंडी माशी पाक पाखडी तव हे सरे. देहा संबंधानी आपल्या ठिकाणी देह माझा नाही हा भाव शुद्ध होणं त्या दिवशी महामृत्यूची भाषा आहे. नाही तर महामृत्यू होणं हे कठीण आहे. आणि हे जगद्गुरु तुकोबरायांच्या वाट्याला आलं. कसं आलं ते सांगतो. कारण तुकोबरायांचे जीवनपट तीन. एक सांसारिक तुकोबार आहे, एक साधक तुकोबर आहे आणि एक सिद्ध तुकोबर आहे. ही भाषा कुठली महाराज? ही साधक तुकोबरायांची भाषा आहे का ही सांसारिक तुकोबरायांची भाषा आहे का ही सिद्ध तुकोबरायांची भाषा आहे? विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही संसार करतो तसा तुकोबरायाने सुद्धा देखना संसार केला. नवला कोंबऱ्याचा बाजार असेल, देहू परगाणा असेल, बीड परगाणा असेल, सर्व प्रांतामध्ये मिरची मसाले सर्व व्यापार तुकोबरायाने केले. एक नाही दोन विवाह तुकोबरायांच्या जीवनात झाले. मुलं बाळ सर्व गोत्रज तुकोबरायांचं, श्रीमंत कुळे तुकोबरायांचं. सांसारिक तुकोबराय गरीब नाहीये महाराज. 65 लाख रुपयाची रोख जहागिरी, रोख रक्कम 16व्या शतकात ज्यांच्या ताब्यात आहे. छत्रपती शिवरायांसारखा राजा ज्यांची चरणधुळी स्वतः घेतो आणि कपाळाला लावतो. काय भाग्य असेल, काय उंची असेल तुकोबरायांची. मला तरी असं वाटतं रायगडाच्या दुर्गामधून आवाज अजूनही घुमती अशीचा मुची माता असती वदले छत्रपती. ही म्हणण्याची भूमिका ज्या छत्रपती शिवरायांमध्ये आली त्याचं कारण म्हणजे तुकोबरा आहे. विठ्ठल हे तुकोबराय संसारिकेन. संसाराला तुम्ही ते नाही, सर्व संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. सोडला संसार झाले साधक. साधक झाल्यानंतर जीवनामध्ये देव मिळावा ह्या अपेक्षेनं ते निघाले, प्रवास करू लागले. पुढे करावा तो भामचंद्र घोराड्या भंडारा ह्या पर्वतावर अनुष्ठान केलं. आणि एक दिवस भामचंद्र डोंगरावरती 7 दिवसाचं अनुष्ठान झालं. आणि जगताचा जगतमालक त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणावरून पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आविष्कार सगुण साकार स्वरूपामध्ये पितांबरधारी कटेवर कर आहे, विटेवर उभा आहे असा त्रिभुवन सुंदर असणारा राणा जो जपी तपी त्यागी संन्यासी महानुभूनी वैराग्यांना सहज शक्य नाही. गिरी कंदरामध्ये ज्यांनी तप जाड्या वाढून अनुष्ठान केले तो देव त्यांना मिळाला नाही, तो त्यांना कळाला नाही. अखंड मृदंग वादत असताना कधीतरी ताल त्या मृदंगामध्ये देवाचा यावा. अखंड 35-40 वर्ष गायन करतोय पण त्या स्वरामध्ये माझ्या देवाचा स्वर यावा. कधीतरी कीर्तनामध्ये सिद्धांत रूपी प्रगट त्याने व्हावं ही अपेक्षा सर्वांना असताना सुद्धा तो जो दुर्लभ आहे तो वैकुंठीचा राणा तुकोबरायांच्या समोर साक्षात प्रगट झाला. ती जी वेळ आहे, तो जो काळ आहे, केलेल्या परमार्थाची फलश्रुती मला मिळाली. तोच भाव महाराजांनी प्रगट केला अभंगात.
एवढा गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला तुकोबरांनी भावना व्यक्त केली परमार्थ रूपी ह्या सिंहासनावर मी आरूढ झालो त्याचा परिणाम काय झाला माझ्या असणाऱ्या ठिकाणी काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार तृष्णा वासना ह्या सर्व नाहीसा झाल्या आणि त्या महामृत्यूची भाषा माझ्या ठिकाणी आली आता मला भय नाही चिंता नाही काहीच नाही मी एका स्थानावर आरूढ झालो ते स्थान कोणचं मारा शेवट तो भला माझा बहुगोड झाला हे म्हणता आलं पाहिजे प्रपंच करा नाही तर परमार्थ करा म्हणताच आलं पाहिजे तरच जीवन जगलो नाही तर जगलोच नाही विठ्ठल विठ्ठल प्रपंचामध्ये शेवट गोड होणं फार दुर्लभ कठीण आहे कारण का अपूर्ण राहतो त्याचं नाव प्रपंच आहे पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे कितीही पिढ्या करा अपूर्णत्व आहे त्याचं नाव प्रपंच आहे आणि केव्हाही सुरू करा केव्हाही पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे अजून सांगतो 2 मजली बंगला बांधला बंगला दाखवण्यासाठी सर्व भजनी मंडळ महाराज लोकांना वास्तुशांती झाल्यावरती दाखवायला नेलं वा हा किचन आहे हे बाथरूम आहे दाखवतात लोक बैठक आहे देवघर आहे सर्व दाखवलं महाराज चला वरती चला अजून वरती चला वरती गेल्यानंतर आम्ही विचार करतो नातू किती म्हणले एकच आहे मुलं किती म्हणले एकच आहे खोल्या किती म्हणले 17 आहे म्हणले मग वरती बीम कशाला काढली चाल वरती बीम कशाला आहे चाल काढली आता ऐका 17 खोल्या आहे नातू किती आहे एकटाच आहे म्हणजे त्याला जरी 3 नातू झाले तरी खोल्या पुरतील तरी प्रपंचामधली भावना वरती अपूर्ण राहतो त्याचं नाव आणि मंदिर छोटं बांधा त्याच्यावरती कळस झाला ध्वजा फडकली बांधकाम आहे नाही पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे म्हणजे शेवटाची भूमिका ज्याच्यामध्ये जाणवते त्याचं नाव परमार्थ आणि अपूर्णतेमध्ये जो राहतो त्याचं नाव प्रपंच आहे तो प्रपंच त्यागून परमार्थ उत्तम साधला तो कोबराय महाराज म्हणता म्हणून शेवट तो भला माझा बहुगोड झाला आता शेवट होणं म्हणजे काय आम्ही ज्याला शेवट समजतो संत त्याला शेवट समजत नाही आणि संत ज्याला शेवट समजतात तो आपल्याला समजत नाही विठ्ठल विठ्ठल कसं सांग प्रारंभाला फार विशेष किंमत नसतेच शेवटाला जास्त किंमत असते तुम्ही म्हणून बघा संतांचे सर्वांचे समाधी सोहळे प्रगट दिन कुठल्या संताचा नाही साधू संतांचे काय मोठे होतात समाधी सोहळे होतात ज्ञानोबरायांचा काय झाला आता समाधी संजीवन सोहळा झाला आता वेरुळामध्ये काय झाला बाबाजींचा पुण्यतिथी म्हणजे समाधी सोहळा साजरा झाला म्हणून जेवढी ललिता पंचमी साजरी होत नाही त्याच्या 10 पट उंचीने काय साजरा होतो समाधी सोहळा हे लक्षात ठेवा समाधी सोहळा हा अनन्य साधारण कारण का शेवटाला विशेष परमार्थामध्ये किंमत आवश्यक तो शेवट आवश्यक तो शेवट ये रवावो कटपट ये रवावो कटपट चालू जाने बाट ऐसा विरळाए वाटा ऐसा एखादा विरळा कोण पण तो शेवट जाणेल तो सर्वांचा शेवट होत नाही शेवटाची भूमिका एवढी सामान्य नाही शेवट होणं 2-3 अंगाने सांगतो पुढे वेळ संपली ऐका शेवट म्हणजे काय काहींचा प्रारंभही गोड आणि काहीचा शेवटही गोड काहींचा प्रारंभ मध्य चांगला शेवट वाईट आणि काहीचं दोन्ही वाईट पण शेवट गोड हे फार विशेष आहे राजा परीक्षिती गर्भामध्ये असताना भगवंताने दर्शन देणं प्रारंभ सुरुवात सुंदर देवाने दर्शन दिलं शेवट सुद्धा चांगला आहे राजा परीक्षितीने भागवत सांगितलं पण मध्य जरा वाईट आहे जरा संदाचा टोप डोक्यात आला हे कठीण आहे ऐका तो कोबराय महाराज म्हणतात मला बाकीचं माहीत नाही पण माझा शेवट गोड झाला शेवट गोड होणं अनेक अंगाने नरशार्दूल छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये अनेक चरित्रकथा आहे त्यामध्ये एक शिवा काशीद नावाची चरित्रकथा उत्तम आहे राज तुम्ही निघालं पाहिजे तुमचा अवतार मी घेऊन छत्रपती शिवराय होतो त्यावेळेस स्वतः छत्रपती शिवरायांनी कडं काढलं राजाच आणि कोणाच्या हातात घातलं शिवा काशीदच्या त्यावेळेस त्याचे डोळे भरून आले आणि काय झालं म्हणून राजांनी विचारलं त्यावेळेस दिलेलं उत्तर त्याने फार गोड आहे राजे आयुष्यभर मी शिवा काशीद होऊन जगण्यापेक्षा एका तासापुरता छत्रपती होऊन मरणारे हा माझा शेवट किती गोड आहे म्हणले लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा याला शेवट गोड माना हे मृदंगाचार्य दररोज मृदंग वाजत करतात
पण एक दिवस असा यावा, आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी उत्सव असावा, त्यामध्ये गुरुवर्य कुऱ्हेकर बाबांचं कीर्तन असावं. आणि अचानक धीरज महाराजांना, निळोबा महाराजांना, उद्धव महाराजांना, कार्तिक महाराजांना तिकडं चाल म्हणावी, निकडे यांनी त्याच हप्त्यात मृदंग वादन करावा. मला असं वाटतं त्याच्यानंतर गावं वाटणार नाही, वाजावं वाटणार नाही. कारण का, आता झालं त्या क्षेत्रामध्ये शेवटची उंची गाठली, नंतर जगावं वाटत नाही. याला शेवट माना, हा शेवट आहे. एखादा नरशार्दूल युद्धभूमीमध्ये जावा आणि रणांगण गाजवावं आणि तिथेच त्याला मृत्यू यावा, त्याला वाटेल माझा शेवट गोड झाला. तसं तुकोबराय महाराज म्हणतात, ज्या परमार्थामध्ये मी अट्टहासे प्रयत्न केला, कशासाठी, खुंटलिया धावा खुंटलिया धावा तृष्णेची तृष्णा नावाची धाव माझी खुंटली, त्या योगाने माझा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहुगोड झाला. आता बहुगोड होणं म्हणजे काय? बहुगोड म्हणजे बहुआयामी शब्द व्याकरणात असा आला का ज्याला गोड किती झाला मूल्यांकन करता येईना. एखादा कीर्तनामध्ये गोड गायलो निळोबा महाराजांनी, ते कानामध्ये आम्ही साठवलं. कार्तिक महाराज गोड चाली म्हणले, उद्धव महाराज गोड म्हणले, धीरज महाराजांनी छान वाजवलं, हे साठवलंय. पण ज्या वेळेस व्यक्त करायचंय, ज्याच्यासाठी शब्द कमी पडतात, त्यावेळेस बहु या शब्दाचा प्रयोग होतो. बहु गोड झाला म्हणजे किती झाला सांगता येत नाही, त्याला मूल्यांकन नाही, त्याला तराजू काटा नाही. एवढा गोड झाला, एवढा झाला का एवढा, बहु गोड झाला. म्हणजे याला उदाहरण द्यायचं राहिलं तर शांतीब्रह्म कुऱ्हेकर बाबा आठवतात. बाबा पाठामध्ये फार गोड रंगवायचे हे दृष्टांत. जुन्या काळामध्ये श्रावणाच्या महिन्यामध्ये घरोघरी पोथ्या असायच्या. नवनाथ ग्रंथ, पांडव प्रताप अनेक ग्रंथ वाचन करायचे. आणि मग माता भगिनी येताना खडी साखर, तीर्थ, प्रसाद घेऊन यायच्या. कोणी शिरा, असं छोटा छोटा प्रसाद आणायचा आणि ठेवायचा. लहान लेकरांची बिचाऱ्यांची त्याच्यावर नजर असायची. तुम्ही म्हणाल कसं अनुभव आले अंगा. ऐका ऐका, पण सांगू का, ती नजर प्रसादावर होती म्हणून वाणीतून देवाने हे प्रसाद निर्माण केले, हे लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं असतं. ऐका ऐका, झालं असं. आता पहिल्यांदा घास कोणाला जातो, जो कथावाचक असतो त्याला म्हणजे घेतला प्रसाद. आणि आता नियम असा आहे माता भगिनींचा, त्यांनी केलेला प्रसाद असू द्या, त्यांनी केलेला महाप्रसाद असू द्या, घरातला स्वयंपाक असू द्या, जोपर्यंत त्याला दाद मिळत नाही खाणाऱ्यांकडून, तोपर्यंत तिला कळत नाही नेमकी खारड झालं, आंबट झालं, तुरड झालं. गाणारा गातोय आणि ऐकणारे सुन्न होऊन पाहतायत, त्याला कळेना ना नेमकी काय चाललंय. दाद मिळाली तर त्याचं भरतं. महाराज लेकाने आऊतकरी असावं, बापाने म्हणा वा गड्या काय चालवलंय तू, त्या मुलाला भरता येतं. त्या पद्धतीनं जेवणारा पोटभर जेवतोय पण काहीच बोलत नाही. तिला शंका येते नेमकी आळणी झालं का खारड झालं का तिखट झालं, काही कळत नाही. म्हणले महाराज ऐका कसा झालाय प्रसाद. ऐका माता भगिनी, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही केलेल्या स्वयंपाकाला यांच्याकडून दाद मिळेल अशी अपेक्षा करू नका. तुम्ही म्हणाल का, कारण हे सध्या रेस्टॉरंटची माणसं आहे. ऐका ऐका ऐका, हां कसंही स्वयंपाक झाला तरी ते म्हणतात नाही नाही तसा तडका नाही म्हणले. ऐका 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 ऐका, आता झाला असं. पुराणिक बोला ती माता विचारते, म्हणले महाराज कसा झाला हो लाडू. म्हणले माय आहे बरं का गोड, पण थोडा अजून फिका आहे थोडा. आता महाराज माता काही सामान्य नव्हती, ती मंजूरची होती.
तिने रेसिपी एकत्र केली. तिच्या लक्षात आलं काय करावं, गोड काय वापरावं. म्हणजे काजू बदाम अक्रोड याचा लाडू करून त्याच्यात थोडा खवा टाकू. आणि तिने खव्याचे आणि काजू बदामचे लाडू बनवले. दुसऱ्या दिवशी महाराजांना म्हणले महाराज लाडू घ्या, प्रसाद घ्या. प्रसाद घेतला, महाराजांनी सेवन केला. महाराज पुन्हा म्हणले माय झालाय बरं का गोड, पण थोडा अजून फिका आहे, थोडा फिका आहे. मातेला वाईट वाटलं, काय करावं. तिने घारगावचे आणि चांदवडचे पेढे एकत्र केले आणि दोन्ही पेढ्यांचा प्रसाद एकत्र करून लाडू बनवला. म्हणले आता घ्या लाडू. हाला लाडू. तरी पुराणिक बुवा काय म्हणले माय झालाय बरं का गोड, पण थोडा अजून फिकाच. मातेला थोडा रागही आला आणि थोडं तिला असं टेन्शनच आलं. ती म्हणली आता काय करावं. सर्वात जगात गोड काय, तिने साखर शोधली. साखरी एवढं गोड जगाच्या पाठीवर काहीच नाही. साखरीचाच पाक केला आणि पाकाचेच काय केले, लाडू केले. होत नाही बरं का, नाही तर करून बघाल, तरी झाले तर बोलवा, काय हरकत नाही. ऐका, साखरीचा पाक केला आणि पाकाचेच काय केले, लाडू केले. आणि ते लाडू पुराणिक बुवाच्या हातावर दिले. पुराणिक बुवाने लाडू असा घेतला, खाल्ला. आता याच्यापेक्षा गोड नाही. तरी पुराणिक बुवा काय म्हणले माहिती का, झाला बरं का म्हणले माय गोड, पण थोडा अजून फिकाचे. बाबांची भाषा. माय म्हणले काय मागच्या जनात मुंगळा होता काय म्हणले. अरे आता या जगाच्या पाठीवर गोडीपणाची सीमा संपली. याच्यापेक्षा गोड लाडू माझ्याकडून होऊ शकत नाही. तसं शब्दप्रयोगामध्ये किती गोड झाला तर बहु या शब्दाच्या पुढं आता शब्द तुकोबराय महाराज म्हणतात माझ्याकडे नाही, म्हणून बहु गोड झाला. एवढा झाला हे पूर्ण वर्तमान काळी रूप आहे. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला म्हणलं पूर्णत्व आलं. मग माझा शेवट गोड झाला, पण का हो तुकोबराय, तो कशाने गोड झाला, कुठे जाऊन गोड झाला. अभंगाचं दुसरं.
माहेरा भेटी रखुमाईच्या वरा निज सुखाच्या माहेराला मी प्राप्त झालो. भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा म्हणजे कुठे? पंढरी क्षेत्राला मी गेलो, देव मला मिळाला, मला तो प्राप्त झाला. सुखाचा असणारा अनुरूप स्वरूपाचा गाभा माझ्या जीवनामध्ये आला. दुःख नावाची गोष्ट माझ्या जीवनात संपली आणि आनंद माझ्या जीवनात प्रगटला. म्हणून आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. भेटी कोणाची झाली? रुक्माईचा वर म्हणजेच कोणाचा? भगवान परमात्म्याचा आविष्कार मला भेटला. आता ऐका, निज ह्या शब्दाचा अर्थ शुद्ध, निक, पवित्र, जवळचं असणारं सुख कुठे नांदत? नाचत जाऊ त्याच्या गावारी खेडिया सुख देईल विसावारे. त्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून मला तो प्राप्त झाला. त्या योगाने माझा शेवट गोड झाला. ठीक आहे महाराज, मग ऐका, माहेराला गेल्यानंतर परिभाषा अशी आहे, माहेराला गेली मुलगी का ती शांत होते, संत होते, दुःख तिचं विरून जातं. त्या पद्धतीनं मी माहेराला गेलो. मग महाराज, आता तुम्ही त्या माहेराला रुक्मिणीच्या वराला प्राप्त झाले, मग आता तुमच्या त्या जीवनाचा परिणाम काय झाला? अभंगाचं तिसरं चरण. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांगिला. बरोबर आहे ते. काही ठिकाणी योग्य ठिकाणी मांगारच योग्य असते. हां, ऐका ऐका ऐका. परिहार झाला. परिहार होणं म्हणजे विसावणं. कष्ट केलेत, कार्य सफल झालंय आणि त्यानंतर कार्यकर्ते एकत्र आले आणि ती जी भावना आहे त्याला परिहार म्हणा. याला परिहार झाला. 12 वर्षाचा दुष्काळ मृगाच्या पूर्ण पावसाळ्याने जातो का एका दिवसाच्या एका तासाने? बोला. 12 वर्षाचा दुष्काळ आहे आणि तो दुष्काळ घालवण्यासाठी मुसळधार 1 तासाचा पाऊसच पुरेसा आहे का पूर्ण पावसाळा गरजेचा आहे? 1 तासाचा पाऊस. तसं 10 वर्षाची लेक सासरी राहू द्या आणि माहेराचा तिचा 1 दिवसाचा रात्रीचा मुक्काम राहू द्या. 10 वर्षाचं दुःख एका मुक्कामाने नाहीस होत. ही माहेराची शक्ती महाराज. मग परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांगिला. पाठीमागचे सर्व दुःख एका जन्माचं नाही महाराज. प्रत्येक जन्माचं वेगवेगळं दुःख मी हृदयाला घेऊन गेलो आणि ते दुःख त्या ठिकाणी परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मांगिला त्या ठिकाणी परिहार झाला. दुःख दुःख म्हणजे काय? जन्माचं दुःख आहे महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम.
ये संसारे खलुदस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजेत पुन्हा जन्म पुन्हा मरण जन्म मरणाच्या ह्या साखळीमध्ये पुत्र पत्नी सगोत्र गणगोत्र जाप्तेष्ट नातवे गरिबी श्रीमंती या सगळ्यांना मी दुःखाला कारण झालो. ही सर्व दुःख एका पांडुरंगाच्या ठिकाणी गेलो परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मांगीला अवघ्या म्हणजे सर्व दुःखाच्या मांगीला काही माझ्या जीवनात दुःख राहिलं नाही महाराज. मग आता तुमचा शेवटही गोड झाला म्हणतात. तो कशाने झाला? पांडुरंग परमात्म्याच्या भेटीने झाला. परिहार झाला, तुम्ही विसावले. मग आता जर ज्यासाठी शेवट म्हणजे तिथे संकल्प विकल्प काहीच राहिला नाही, गुणातीत तुम्ही झाले, मग आता तुम्ही राहिलेल्या जीवनात काय कराल? महाराज म्हणतात ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्ती प्रगट करतायत का ज्याद्वारा जो देव मला प्राप्त झाला ते भजन मी कधी विसरणार नाही. अभंगाचं शेवटचे तुका म्हणे वाणी 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 तुका म्हणे वाणी
गेली आता घेऊ धनी. काय ज्याच्यापासून सुरुवात झाली त्याला कधी विसरायचं नसतं. पाठीमागे एक व्हॉट्सअपला फार गोड आलं होतं. कलेक्टर मुलगा IPS अधिकारी, दोघंही मुलं, आणि ती माय भाजीपाला विकत होती. सर्वांना वेगळं वाटलं, पण नंतर खुलासा केल्यानंतर कळालं का ती पूर्ण दिवस नाही पण 2 दिवस आठवड्यातून 2 दिवस, आणि त्या 2 दिवसातले 2-2 तास त्या झाडाखाली येऊन बसायची. तिला सर्वांनी विचारलं असं का? त्या मातेनं दिलेलं उत्तर आहे, या भाजीपाला विकता विकताच माझा मुलगा कलेक्टर झाला, तर मी त्याला मुळाला कसं विसरू म्हणून भाजी विकते म्हणले, दुसरं काही नाही. त्या पद्धतीनं तुकोबाराय महाराज म्हणतात, जगाचा मालक कोणाच्या ताब्यात जात नाही. तो जर माझ्या सत्तेत राहत असेल, पण तो कोणत्या रूपाने? त्या नामाच्या, त्या वाणीच्या द्वारा तो मी अंकित केला, मग ती वाणी मी कधी सोडणार नाही. म्हणून तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, त्याला मी धनी करल, मालक करल. त्या योगाने त्या वाणीच्या द्वारा आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. एकदा मोठ्या प्रेमानं जे तुकोबरायांना प्राप्त झालं ते आपल्याला प्राप्त व्हावं वाटत असेल तर मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा. टाळी वाजवा सर्वांनी. झालंय की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. शेवट जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरतो. एक वाक्य सांगतो, ऐका, लक्ष द्या. जीवनामध्ये प्रारंभाला किती परमार्थ केला याला महत्त्व ठरत नाही. पुन्हा सांगतो, जरा कठीण वाक्य आहे, पण शेवटपर्यंत जर परमार्थ टिकला नाही तर मात्र धोका होतो. म्हणून जीवनामध्ये शेवटाचा परमार्थ फार गोड आहे. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये वासना तृष्णा ह्या सर्व निघून गेल्या, म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. महाराज ज्ञानेश्वर झालंय कीर्तन. पण हा अभंग घेण्याचं कारण, उठू नका, बसा जागेवर, बसा, सर्व बसा. झालंय, बसा, तुम्ही बसा, आता राहू द्या ते, बरं का, बुका राहू द्या. बसा दादा, बसा खाली, बसा, आहे तस, बसा खाली, बसा दादा, मी का आणतो खाली, बसा थोडं 5 मिनिटं, सर्वांनी वेळ द्या. ऐका, झालंय कीर्तन. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग, ह्या अभंगाला जोडून एक अभंग, याजसाठी केला होता टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. या न्यायानुसार शेवट गोड होणं म्हणजे काय आपण बघितलं, पण हा अभंग कुठेही घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. ज्याचा शेवट गोड झालाय त्यालाच घेता येतो. जशी ज्ञानोबारांची एक ओवी, का शेवट गोड झाला, म्हणे वाचा करणे जयाचे भजनी देवाचे वाणी, ते एक शरीर जाते क्षणी देवाची झाले. ही ओवी सुद्धा कुठेही घेता येत नाही. ज्याचं शरीर जाते क्षणी देव झालं त्यालाच घ्यावं वाटतं.
त्या पद्धतीनं हा अभंग इथे घेण्याचं कारण वैकुंठवाशी रामस्वरूपाचं नामनिधान घेऊन जे प्रगट झाले, वैकुंठवाशी रामभाऊ बाबा, त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा गोपाळ आहे आणि तांगतोडे हे आडनाव आहे. आडनाव जरी तसं वाटत असलं पण तसे नाही बरं का. हां, ऐका ऐका, कारण ते जरी तोडे आडनाव आहे ते, पण त्याला जर उलटं केलं तर त्यांनी जीवनभर नामाचं प्रभू रामरायाचं नाम जोडलं, हे तेवढंच महत्त्वाचं लक्षात ठेवा. मला इथे आल्यानंतर कार्तिक महाराजांना असं वंदन करावं वाटलं की आजची ही सेवा माझं पामाराच्या झोळीमध्ये तुम्ही घातली, खरंच भाग्य आहे. त्याचं कारण सांगतो. इतर ठिकाणी वक्ता जातो त्याचं पुण्य घेऊन, तिथे पुण्य अर्पण करण्यासाठी, पण काही ठिकाणं असे असतात का त्या वक्त्याने तिथलं पुण्य अंगावर घेऊन यायचं असतं, ती जागा ही लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कसं पुण्य अंगावर घ्यायचं महाराज, ते निमित्त काही सामान्य नाही का. मी आल्या आल्या इथे आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो आणि अगोदर विचारतो, बोलवतो लवकर, कारण नेमकी कसं आहे गेलेली व्यक्ती संदर्भात. कारण कधी कधी असं होतं आपण जायचं बोलून वेगळं, कर्तृत्व असतं वेगळं, व्यतिरेक झाला तर कठीण प्रकरण असतं. त्यामुळे विचारलं, आनंद एवढं भरून आला. आदरणीय बाबा सांगतात, किमान माणसानं असं जीवन जगलं पाहिजे का गेल्यानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्याला 5 मिनिटं तरी भांडवल पुरलं पाहिजे. कळलं नाही का मी काय बोललो? म्हणजे बाबा कसे होते, आई कशी होती हे सांगण्यासाठी किती मिनिटं पुरलं पाहिजे भांडवल? 5 मिनिटं. पण इथे सांगू का, इथे 50 मिनिटं जरी मी यांच्यावर बोललो तरी कमी पडेल असं व्यक्तिमत्व, हे लक्षात ठेवा. मी सुरुवातीला एक वाक्य बोललो होतो, एक वैयक्तिक जीवन असतं, एक राष्ट्रीय जीवन असतं, एक आध्यात्मिक जीवन असतं. यांचं वैयक्तिक जीवन अतिशय शुद्ध आणि पवित्र, म्हणूनच तर गोदा तटेला जन्म मिळाला, हे लक्षात ठेवा. मंजूर गावासारखं गाव आहे आणि आपले गुरुजी म्हणजे शिवानंद महाराजांसारखे गुरु जर त्यांना लाभत असतील तर हा पुण्याईचा जागर आहे. गुरुही समोर आहे, गंगाही समोर आहे, जन्मही आहे. पण जिथे एवढ्या सुंदर परिवारात आणि परिसरात जन्माला आलो त्याचं सार्थक सुद्धा केलं पाहिजे. म्हणून अखंड नाम जप लिहिला. ते म्हणले किती? म्हणले कमीत कमी 2 पोते भरतील एवढ्या वह्या लिहून पंढरीला पुन्हा परत पाठवलेल्या आहे. म्हणजे कमीत कमीत कोटी नाम जपाच्या पुढे नाम जप लिहून केला. आणि अखंड जपमाळ रामकृष्ण हरी, एकदा नाही त्रिकाल संध्या 3दा हरिपाठ, सकाळ दुपार आणि संध्याकाळ हरिपाठ करणे. आणि याच्या पलीकडं सांगतो, इथपर्यंत हा झाला वैयक्तिक जीवनाचा परमार्थ. पण आपल्या कुळाचं कल्याण व्हावं म्हणजे आपल्या मायबापाच्या द्वारा मिळाली कुळवाडी, आणि त्या कुळवाडीचं सर्वात मोठं दान आहे हे भूमिदान. आणि ते भूमिदान सुद्धा 1 एकर जर आश्रमाला करीत असतील तर काय पुण्य असेल महाराज. ही काय सामान्य घटना आहे का? ही सामान्य. महाराज लोक सप्ताला वर्गणी देईना. काय बोललो मी? नाही देत. 4 वेळेस सांगावं लागतं माईकवर सप्ताह चालू असताना कीर्तनकारासमोर. आम्ही त्याच्यातले अनुभव आहे दररोजचा आम्हाला. मंदिर जर गावात सुरू झालं तर वर्गणी असते 51,000 50,000 देवत नाही समाजाला. पण अशा ठिकाणी जर आश्रमाला भूमीचा तुकडा, 5 दानं महत्त्वाचे, त्याच्यामध्ये भूदान, कांचनदान, गोदान, कन्यादान आणि अन्नदान. ह्या दानामध्ये पहिलं दान घडलं त्यांच्याकडून भूमिदान, विशेष दान आहे. कांचनदान, हे सर्व दानं घडतात. सेवा घडावी जीवनामध्ये, भगवंताची, आश्रमाची, साधू शिष्यांची, ती सेवा जर त्यांच्या जीवनात घडली असेल आणि जाता जाता अंतकाळाच्या वेळेस पलंगावरून उतरावं, राम म्हणावा आणि प्राण सोडावा. राम राम म्हणता जावो माझा प्राण, किंवा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. अशी जर भूमिका जर असेल तर 100% तो जीव एका उंचीला गेला, त्यांना सद्गती प्राप्त हो हे म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. कारण त्यांना अगोदरच देवाचे पार्श्व सर्व घेऊन गेलेले त्या स्थानाला. आणि योगायोगाने नजर फिरवल्यानंतर लक्षात येतं की ह्या ठिकाणी सर्व मान्यताप्रत सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहे. त्यापैकी आदरणीय सारस्वतांच्या गळ्यामध्ये ज्यांनी आयुष्यभर आपली सेवा केली, निळोपाराय महाराज सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय पूजनीय रामराव महाराज डोक यांच्या संगतीमध्ये वा महाराष्ट्राच्या उभय कीर्तनकारांच्या संगतीमध्ये आमचे गुरुवारी मधुकर बाबा ते एका पाठाला होते. बाबा सांगायचे मला, पण ते म्हणले दुसऱ्याच वर्षात त्यांना घेऊन गेले म्हणले ती लोक. कारण का, त्या काळात कोकिळाच सापडणं हीच कोकिळा होती आणि आजपर्यंत त्या कोकिळेचं कुंजन टिकून हे सुद्धा विशेष आहे. त्या योगाने आदरणीय कार्तिक स्वामी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण, सर्व स्वामी महाराज म्हणा बरं का त्यांना आता, हां, आणि आदरणीय हरिभक्तपरायण आमचे उद्धवजी महाराज, त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण धीरज महाराज आणि सर्व मंडळी. आमच्या थोडा उशिरा कीर्तन सुरुवात होण्याला सुद्धा तुम्ही आत्तापर्यंत धीर धरलाय म्हणून तुम्हालाही सुद्धा
दंडवत वंदन. बरेच मंडळी घड्याळ दाखवत असतील, काही कळतं का ह्या लोकांना वेळ किती घालवता, पण काय करता. आता असं आहे, दुपारची 1 वाजली, पण आम्ही कसं आहे, आम्ही शास्त्रानुसारच करतो. तुम्ही म्हणाल कसं, माद्यांना हा 12 वाजायचा नसतो, 12:30च्या पुढं माद्यांना असतो. आणि गाणगापूरची भिक्षा झोळी, सगळ्या आरत्या या सगळ्या दुपारनंतर असतात. मग त्या होऊन जरा अन्न मिळालं म्हणजे बरं होईल म्हणून दुसरं काही नाही. झालंय कीर्तन सुंदर असं ज्यांनी चित्रफित केलंय, दादांना धन्यवाद. उत्तम अशी आमची गायकवाड साऊंड सिस्टीम विठ्ठलवाडी विंचूर, दादांनाही धन्यवाद. विनेकरी महाराज, उपस्थित साधूजन, उपस्थित सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे, पूर्व संध्येला ज्यांच्या टाळगळ्यात पडला असे सर्व बालगोपाळ साधू सज्जन सर्वांच्या चरणी वंदन करतो. या कुटुंब परिवारामध्ये काही आप्तेष्ट नातेवाईक, गणगोत्रज, पुतणे, दोघंही मुली आणि मुलगा आदरणीय हरिभक्त पराणामचे धोंडीराम दादा या ठिकाणी आहेत. पुत्र सुद्धा का भूमीचे मार्दव सांगे, कोंभाची लवलव नाना आचार गौरव सुकलिनाचे. भूमी कशावरून, कोंबावरून कळते, तसे आईवडील कसे तर मुलावरून कळतात, मुलीवरून कळतात. 2 मुली, मुलगा उगाऊचे आमचे आदरणीय आमचे राजाभाऊ पानगावाने, ज्या अर्थी ते उपस्थित आहे त्या अर्थी त्या कार्याला उंची. तुम्ही म्हणाल कसं, राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर पूजनीय शांतिगिरीजी बाबा यांच्या एकदम जवळून पूर्ण नाशिक जिल्ह्याची सेवा घेऊन सांभाळतात असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनाही वंदन करतो. उपस्थित सर्व साधूजन मुनिजन सर्वांच्या चरणी वंदन करतो. माझ्या लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी पूर्णराम देतो हरी, करविले तैशी केली कटकट, वाकडे कानिट देव जाणे, पुन्हा कारणे हे झाले निर्वाण देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोयंगभूतयुक्ती नोय हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 टाळी वाजवा, भजन करा. जागेवर उठू नका, 2 मिनिट बसा. नाही विचारिला अधिकार मी आपुला, जागेवर कोणी उठू नका. कामणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी. हो ऐका, एवढंही करून भूमिदान झालं, नामस्मरण झालं, तरी सुद्धा अजून आपल्या वडिलांच्या गेल्यानंतर सुद्धा दान घडावं. त्या अनुषंगाने आपल्या गावात होणारं गणरायाचं मंदिर चालू आहे इथे मंजूरमध्ये. त्या मंदिरासाठी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ 11,000 रुपयाची पावती ते करतायत. सर्वांनी टाळ्या वाजवायचे, स्वागत करायचं. त्या मंदिराच्या संदर्भात जी मंडळी इथे कोणी असतील, मंदिर समिती त्याच्यातले कोणी 2 असतील सदस्य मंडळी, त्यांनी समोर यायचं लगेच आणि तो चेक किंवा ती रक्कम स्वीकारायची. बोला. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम, श्री ज्ञानदेव तुकाराम